माझे देव शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज हेच आहे. कुणी मला स्वातंत्र्य दिलं, कुणी मला आरक्षण दिलं. आता अलीकडे फार अडचणीचा काळ आहे. ओबीसीच्या दृष्टीनं फार अडचणीचं आहे. आमचं म्हणणं आहे की ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या. पण काहींचं म्हणणं यातच द्या. अरे पण आयोगाने हे नाकारलं आहे. ही लढाई 374 लहान लहान जातीची आहे. आरक्षण मिळालं म्हणजे नोकरी मिळेलच असं नाही. आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही. सत्यशोधक या सिनेमात अनेक गोष्टी या परिणामकारक मांडल्या आहेत, पण आपल्याला वेळ कुठं आहे? आपण डंकी फंकी काहीतरी बघत असतो. फुले यांचा पुण्यात पुतळा उभा करायला 36 वर्ष लढा सुरू होता. त्रिभुवन प्राध्यापक डॉक्टर शैलेश त्रिभुवन आणि सुनीताताई त्रिभुवन यांचे सुद्धा आभार मानतो. अशीच आणखीन अनेक पुस्तकं जे आहेत हरी नरकेच्या बाबतीमध्ये नक्की यापुढे सुद्धा लिहिली जातील. मी जे बोलू त्याच्यापेक्षा कितीतरी बोलता येईल अशी परिस्थिती हरी नरकेच्या बाबतीत होते. आपण सगळे आलात त्याबद्दल मी आपला मनापासून आपले आभार मानतो आणि हे सक्षम समीक्षा केल्याबद्दल त्रिभुवन फॅमिली सुद्धा मी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. घेऊन त्यांच्या पाठीमागे म्हणजे प्रत्येकाचा जे आहे वाटा आहे त्याच्यामध्ये. महात्मा फुलेंना त्यांच्या पत्नीने साथ दिली, मुस्लिम ग्रस्तांनी साथ दिली, काही ब्राह्मण जे आहेत विचारवंत त्यांनी साथ दिली आणि त्याचबरोबर या सगळ्यांना जे आहे संरक्षण पुरवण्याचं काम गवळी साधले. असे अनेक कंगोरे जे आहेत तुम्हाला पाहायला मिळेल. तुमची दृष्टी जी आहे बदलून जाईल. आपल्याला वेळ कुठे आहे? आपल्याला नको नको ते सिनेमा आपण डंकी फंकी काहीतरी बोलतो. चांगले सिनेमा बघायचे असो. हरी नरके यांचं लिखाण खूप आहे. ते लिखाण कसं सांभाळायचं, कसं वाचवायचं, कसं पुढे न्यायचं याच्यावर आम्ही प्रयत्न करतो आहोत. काही ठिकाणी आमचे प्रयत्न याचा अभ्यास सुरू करावा म्हणून प्रयत्न सुरू आहे. अजून त्याला असं आहे की महात्मा ज्योतिराव फुल्यांना सुद्धा ते जिवंत असताना सुद्धा खूप त्रास झाला आणि ज्या पुण्यामध्ये त्यांनी हे सगळं काम केलं, अगदी ब्राह्मण समाजाच्या बाबतीत काम केलं नाही. म्हणजे ज्या मुली आल्या त्यांच्या शाळेमध्ये पहिल्या 6 मुली त्या सगळ्या ब्राह्मणांच्या होत्या. त्यावेळेला ब्राह्मणांच्या मुलींना सुद्धा शिक्षण बंदी होती, शिकायचं नाही त्यांना. बाल हत्या प्रतिबंधक गृह काढलं. एखादी प्रत्यक्ष स्त्री जी आहे विधवा स्त्री जर तिच्यावर कोणी अत्याचार केला असेल आणि ती गर्भवती राहिली असेल तर ती जीव द्यायची. त्यांना पोस्टर्स लावले महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुल्यांनी पुण्यामध्ये की माझ्या मुलींनो आत्महत्या करू नका, आम्ही तुमचे आई वडील आहोत, आमच्याकडे तुमचं बाळंतपण आम्ही करू, तुमच्या मुलांना आम्ही सांभाळू. कोण करेल का? त्यावेळेला त्यांनी ते केलं. ते सत्यशोधक समाजाचे होते. त्या फोटोची पूजा करता करता पाण्याचे ओघळ जे आहेत ते त्या चित्रावरून गेले आणि त्याच्यामुळे असं वाटायला लागलं होतं की ती दाढी आहे, ती दाढी नव्हती. आणि मग ते सगळं चित्र जे आहे ते आम्ही एका आर्टिस्ट करून ते बरोबर तयार करून घेतलं आणि ते आणि त्याच्याबरोबर सावित्रीबाई फुल्यांचं स्वचित्र. नंतर अलीकडे काय आपलं फार सोपं आहे. सावित्रीबाई फुले म्हणजे एक गोल असं तोंड करून टाकायचं, एक सुंदर बाई एक निर्माण केली, सावित्रीबाई फुले. अडवून कुंकू लावलं, सावित्रीबाई फुले. हातामध्ये शोपिंड दिली की अहिल्याबाई होळकर, तलवार दिली तर जिजामाता, नाही तर झाशी राणी. पण हे खरे फोटो कसे असावेत, कसे असतील ते सुद्धा त्यांनी शोधून काढलं. आणि मग ते फोटो जे आहेत ते महाराष्ट्र सरकारनं ऑथेंटिक महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलांचे फोटो म्हणून आपण प्रसिद्ध केले. शशांक यांचा प्रकाशन समारंभ नुकताच पार पडला. ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला ते उत्तमराव कांबळे, ज्यांनी हा विशेषांक तयार केला ते प्राध्यापक शैलेश त्रिभुवन, सुनीता त्रिभुवन, श्रीकांत जेनी, मनुष्य टिवार, संगीताताई नरके, अनिल नरके,
बाळासाहेब कर्डक, माझ्या बांधवांनो, भगिनींनो, सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. कारण एक अतिशय कमी वेळाची नोटीस देऊन तुम्ही मोठ्या प्रमाणावर जे आहे त्या कार्यक्रमाला हजर आहे. तर अशा कार्यक्रमाला काही फारसे लोक हजर राहतातच अशातला भाग नाही. किंबहुना हा आपला प्रांत नाही, आपण कशाला जायचं हा विचार जो आहे सगळे करत असतात. पण आपण सगळे आला. हरी नरके यांच्याबद्दल यापूर्वी सुद्धा आम्ही खूप वेळा बोललो. आजही आपण त्यांच्याबद्दल ऐकलं. अतिशय कमी वयामध्ये तरी आपल्याला सोडून गेला. थोडासा हट्टी होता. त्यामुळे आम्ही किती सांगितलं की इथे औषध घे किंवा इथे हॉस्पिटल, अगदी त्या लीलावती हॉस्पिटल सुद्धा त्यांना ऍडमिट केलं होतं. नंतर जे आहे तब्येत सांभाळावी लागते आपल्याला. शेवटी आपली तब्येत आपणच सांभाळायची असते. हा सतत बोलतच राहिला, जात असला, फिरत राहिला. अर्थात आम्ही सुद्धा त्याला कामाला लावतच होतो. किंबहुना हरी, त्याच्यानंतर उत्तमराव कांबळे आणि रावसाहेब कजवे या तिघांना आम्ही महाराष्ट्रभर त्यांची व्याख्यान देण्यासाठी पाठवलं. मला असं वाटतं 25 ते 30 शहरामध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये हे तिघे जण प्रत्येक 2 ते 3 तास बोलायचा दिवसभर. आणि त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले, संत कबीर यांना, भगवान गौतम बुद्ध यांना आपलं गुरु मानलं. तिथून ते जे त्यांनी भोगलं, एवढं मोठं शिक्षण झाल्यानंतर सुद्धा, ऑफिसमध्ये कामाला गेल्यानंतर सुद्धा तिथे सुद्धा हेटाळणीच आली त्यांच्या. नसेल पाणी सुद्धा कोण द्यायचं ना. अशा परिस्थितीतून ही सगळी मंडळी पुढे गेलेली, सगळीच. छत्रपती होते, छत्रपती शिवछत्रपती एवढं मोठं राज्य कमवलं. मोठ्या मोठ्या ज्या आहेत मोगलशाहीला त्यांनी पाणी पाजलं. परंतु ज्या वेळेला राज्याभिषेक करण्याचा प्रसंग आला त्याला पुढे करायला तयार नाही. मला सांगा, किती मनाला त्यांच्या सुद्धा वाईट वाटलं असेल की नाही, की मी एवढं केलं या सगळ्यांसाठी. माझे सगळं कितीतरी सहकारी त्यांनी बलिदान दिलं, तरी सुद्धा ही अशी वागणूक वाटलं असेल वाईट त्यांना. महात्मा ज्योतिराव फुल्यांना सुद्धा तसंच वाटलं, सगळ्यांना. छत्रपती शाहू महाराजांना, तुम्हाला कथा माहित असेल, राजाराम शास्त्री भागवत त्यांच्या बरोबर असायचे आणि ते नदीवर आंघोळ वगैरे करायला तिकडे गेल्यानंतर तो ते पुरोहित राजा असल्यामुळे ते मंत्र वगैरे जे काय ते म्हणत होते. ते राजा शास्त्री म्हणाले की बाबा हे शाहू महाराजांना की या पुराणोक्त मंत्र म्हणतोय, शास्त्र वेदोक्त नाही. त्याचा राग घेऊन मग वेदोक्त जे आहे, वेद शिकवणारे स्वातंत्र्य दिलं महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराजांनी. कोणी आम्हाला लिखाणाचं स्वातंत्र्य, कोणी आमच्या मुलींना शिक्षणाचं स्वातंत्र्य, कोणी आम्हाला आरक्षण दिलं, कोणी सामाजिक काम केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्यांचा अभ्यास करून जो आहे जे संविधान लिहिलं, त्याच्यामुळे तुम्ही आज बोलू शकतो, मी बोलू शकतो, लिहू शकतो. हे सगळं जे आहे त्याच्यामुळे आहे. आता अलीकडे तर फारच अडचणीचा काळ आलेला आहे आणि तो ओबीसीच्या दृष्टीनं फार अडचणीचाच आहे, सुरू आहे. त्याला म्हणतात जिसकी लाठी उसकी भैंस, असंच सगळं चालू आहे. आता आरक्षण जे आहे, आमचं म्हणणं, आमचं आरक्षण वाचवा आणि मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. मग काहींचं म्हणणं नाही,
आम्हाला याच्यातच पाहिजे. अरे पण याच्यात 4 वेळा जे आहे आयोगाने ते नाकारलं. या आयोगामध्ये सुद्धा एकदा हरी नरके जे आहे ते सन्माननीय सदस्य होते एका आयोगामध्ये. त्यांचा त्याच्यात अभ्यास होता की हा कायदा असा आहे, कायदा असा आहे, कायदा असा आहे. त्याचे पुरावे हे आहेत. आता कोणी ऐकायलाच तयार नाहीये. ठीक आहे, हा भाग वेगळा आहे. ही लढाई लढावी लागेल. ही गोरगरिबांची लढाई. ही लढाई एका जातीची लढाई नाही आहे. एका माळी जातीची लढाई नाहीये, एका धनगर जातीची लढाई नाहीये, एका वंजारीची लढाई नाहीये. ही लढाई 374 लहान जातींची लढाई आहे. त्या त्यांची मुलं शिकतायत.